ते आता बोलू रे बाई इथे इथे शूट झालेलं ते डॅनीने केलं ते. हे कुठे आहे आता मस्तानी आपण इथून आलो ना मगाशी. मस्तानी कुल्फी काय मस्तानी काय इथूनच आलो ते बघ ते काय सुजाता मस्तानी. व्हॉट्सअप गाईज संकेत मागून हात दाखवतोय आणि आम्ही आता चाललोय मस्तानी प्यायला. पुण्यामध्ये मी ऐकलं की मस्तानी खूप फेमस आहे. हां ते फिरू दे ना आपण पुण्याला आलोय फिरायला. आम्ही लक्षात राहील ना मस्तानी कधी पिलेलो. पण मला पुणे असं काही वेगळं वाटत नाही मुंबईसारखंच वाटतं. असं मला वाटलं मला असं वाटलं पुणे म्हणजे काहीतरी वेगळं असेल. पुण्याचे लोक बोलतात की आमचं पुणे असं आमचं पुणे असं. तर मला असं वाटतं मुंबईचीच कॉपी आहे सगळी पुण्यामध्ये. काय पुणे काय वेगळं वाटत नाही. कदाचित आम्ही आलोय ते आम्हाला असं मुंबईसारखं वाटत असेल. बाजूच्या एरियामध्ये आल्यासारखं वाटतं. हां त्याच्यापेक्षा आमची मुंबई चांगली आहे. काय बोलतोय गावाला जंगलामध्ये पण गरम होतं. कुठे चाललो आता आपण? हे एवढंच मंदिर आहे. पुण्याला प्रत्येक थोड्या मिनिटावर चौक आहेत. हा चौक तो चौक. मी तुला सांगू पण मी तर बोलतो पुण्यापेक्षा मुंबई चांगलं आहे. आता एक सांगू मगापासून मी 3 व्हिडिओ बनवले. हां प्रत्येक व्हिडिओ शेवटी मध्ये म्हटलं तर चला आजचा ब्लॉग इथे संपूया. दादर माहिती आहे का रे? दादर माहिती आहे ना तुला पहिले मुंबईचं? असंच आहे सेम. म्हणजे दादरची कॉपी केली. सेम स्ट्रक्चर एकच आर्किटेक्टनी बांधलं वाटतं सगळं. ते मस्तानी कधी येणार आहे? एवढं वेळ थांबलोय मी नुसतं ते मस्तानी. पण असं काय नाही आहे. पण असं काय नाही आहे. ए भाई मी बोललोय बघ किती कॅमेरा. नाही पण खरंच पुणे चांगलं आहे. आपण किती पण बोललो मुंबई पण पुणे आहे. आपण किती पण बोललो ना की मुंबई हे असं पुणे मुंबईसारखे. पुण्याची माणसं चांगली आणि पुणे चांगले. जे लोक आता अमरावतीमधून पुण्यात आलेत ते काय वेगळं आहे का मस्तानीमध्ये? काय वेगळं वाटतंय का? आपल्या मुंबईसारखंच आहे. पहिल्यांदा मी स्ट्रॉबेरी घेतले आणि ह्यानी मँगो आणि हिनी पण स्ट्रॉबेरी. यायचे आता कुठे यायचे? अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये चाललो आता आम्ही. आणि मी तर पहिल्यांदाच चाललो अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये. संकेत मुंबईमध्ये राहून आम्ही कधी अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये नाही गेलो आहे आणि पुण्यात आलो आहे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये जाण्यासाठी. ही मुलगी घेऊन चालली आम्हाला. संकेत काय एवढा व्हायचा लागलायस? ठीक आहे मी आहे ना ती टोपी लावतो. टोपी घालायची असते. सेम गार्डन आमच्या मुंबईला पण आहे मुलुंडला. टिकूची वाडी वाटते. टिकुजीनी वाडी नाही मुलुंडचं चिंतामणी गार्डन आहे. त्या गार्डनचा प्लॅन चोरी करून हे गार्डन बनवलं. अंधेरी वर्सोवा स्टेशन नाही. हे स्टेशनचं नाव काय रे? पुणे स्टेशन. छत्रपती संभाजी महामेट्रो चालूच आहे. या दोघांना असं वाटतंय पुणेकरांनी लक्ष द्या की मुंबईच्या सर्व गोष्टी इथं कॉपी केलेल्या आहेत. आहे खरं आहे ते आहे. अजिबात नाही असं काय समजणार. मग नाही आधी मुंबई वाटतंय तुम्हाला? आधी मुंबई बनली नंतर पुणे बनले. मुंबईचाच कॉपी केले. मुंबई सगळ्यात पहिले बनली. नंतर पुण्यातले लोक मुंबईत आले आणि बघितलं की मुंबई कशी आहे आणि नंतर त्यांना माहिती आहे मुंबईत येऊ नाही शकत आपण एवढा लांब. त्यांनी स्वतःच पुण्यात बनवलं. मग संकेत एवढा बोर काय झाला रे? सकाळपासून एवढा एनर्जेटिक होतास. काय एनर्जीच नाही त्याच्यामध्ये सकाळपासून.
त्याला भूक लागलेली, माझा कसा जेवलोय तरी पण चार्ज नाही झालं त्याचा अजून. ना मी बोलतो बस झाले. पुण्यामध्ये फिरल्यावर हे ते कुठलं मंदिर आहे? ओंकारेश्वर. हे ओंकारेश्वर मंदिर आणि ही मुळा मोठा नदी जवळजवळ एकदम. हे बघा ओंकारेश्वर लिहिले वाटते इथे ओंकारेश्वर. आणि आता आम्ही चाललोय स्टुडिओमध्ये. कसं वाटतं पूर्ण दिवस फिरून? मस्त मजा आली. आम्ही किती दिवसांनी प्लॅन बनवत होतो पुण्याला यायचा, पण प्लॅन बनत नव्हता. आता प्लॅन बनला, पूर्ण दिवस फिरलो आणि आता घरी संध्याकाळचा टाइम झालाय. आणि हे बघा पुणे स्टेशन, असं दिसतं पुणे स्टेशन संध्याकाळचं. सो आजचा ब्लॉग मी इथे एंड करतोय, पण त्याच्या आधी मला हे सांगायचं आहे, आम्ही सकाळी किती वाजता निघालो आपण? सकाळी आम्ही 6ला निघालो. 7:15ची ट्रेन पकडली आणि पुण्याला जाऊन पोचलो. तिकडून नाश्ता करून 10:15 आम्ही कितीला दगडूशेठ हलवायला गेलो? 11, 11:15, 11:30पर्यंत दर्शन झालं. नंतर अजून 2-3 ठिकाण फिरलो, लाल महल आणि नानावाडा, शनिवारवाडा, आणि ते पण झालं आपलं एक 2-3 तासामध्ये झालं. आणि असंच नंतर पाताळेश्वरला पण आम्ही गेलो. पाताळेश्वर मंदिर, म्हणजे मला खूप बरं वाटलं. म्हणजे आणि हे सगळं आपलं किती 3 ते 6 तीन तासात झालं सगळं. हा 3-4 तासात. आणि परत आपण असंच एक ट्रिप काढूया का, वन डे ट्रिप अशीच काढायची आणि असेच ब्लॉग बनवत राहणार आहे. भारी फक्त वाटलं. मजा तर आली. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एका दिवसात आम्ही एवढं सगळं फिरू, पण एका दिवसात एवढं फिरून आलो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू कुठेतरी दुसऱ्या शहरात. आणि म्हणजे वन डे टूरचा बेनिफिट पण आहे की मस्त असं जाऊन येऊ शकतो एका दिवसात. वन डे टूर करूया नेक्स्ट टाइम परत. येस. तोपर्यंत संकेतचं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा. बेल आणि शेअर सबस्क्राईब. अरे दे बघ. अरे बाबा, सबस्क्राईब करा. आणि आता मी चाललोय घरी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.